नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून उबर चालकांच्या समस्या गंभीर बनल्या असून काही मार्गांवर त्यांच्यावर मारहाण, धमकी आणि वाहनांची तोडफोड होत असल्याच्या घटना समोर येत आहेत। नाशिक रोड ते त्र्यंबकेश्वर, नाशिक शहर ते त्र्यंबकेश्वर तसेच ओझर एअरपोर्ट ते त्र्यंबकेश्वर या मार्गांवर उबर सेवा सुरू आहे। मात्र उबरचं भाडं कमी असल्यानं स्थानिक खासगी वाहन चालकांमध्ये नाराजी वाढली आहे। उबरचे दर आमच्या उपजीविकेवर घाला घालतायत असं सांगत काही ठिकाणी स्थानिक चालकांकडून उबर चालकांना लक्ष केलं जात आहे। या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। तरी देखील उबर चालकांना होणारा त्रास अद्यापही थांबला नाहीये। या पार्श्वभूमीवर उबर चालकांनी कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून आपल्या समस्या मांडल्या। नमस्कार, मी ज्ञानेश्वर होंदळ। आज इथं तुम्ही बघता ते की किती मोठ्या संख्येने ड्रायव्हर लोक जमलेले आहे। याचं कारण एकच आहे की गेल्या बऱ्याचशा दिवसापासून आम्ही ओला उबर कंपनीकडे, मोस्टली उबर कंपनीकडे या दोन ठिकाणच्या रेट वाढीच्या वाढी संदर्भामध्ये मागण्या करतोय। याच्यासाठी आम्ही बंद सुद्धा केले, व्यवस्थित ज्या ज्या ठिकाणी निवेदन द्यायचे ते पूर्ण आम्ही द्यायचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु तरी आमच्या निवेदनाला कंपनीने कचऱ्याची टोपली दाखवलेली। आज येता कुंभमेळा, पुढचा कुंभमेळा आणि आपली वाढती डिमांड बघून आज आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यावेळेस आमच्या ड्रायव्हर भावांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून आज आम्ही शांततेमध्ये फक्त निवेदन द्यायला आलेलो आहे, जेणेकरून पुढे आमच्या ड्रायव्हर भावांना या वाढीव रेटचा सगळ्यांना फायदा झाला पाहिजे। उद्या जर कंपनीने आमच्याकडे जर मागच्याच प्रमाणे जर याला कचऱ्याची टोपली जर दाखवली तर आज जेवढ्या प्रमाणात याच्यापेक्षा 100% मोठ्या प्रमाणामध्ये बंद असणार आहे आणि याच्या पूर्ण कारण हे जे आहे याला पूर्ण जबाबदार कंपनी असणार आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो। सर्व ओला उबर चालक मालक संघटनेच्या वतीने सर्व ड्रायव्हर बंधू एकत्र आलेले। याचं एकत्र येण्याचं कारण एकमेव आहे, ते म्हणजे आम्हाला कंपनीकडनं योग्य ती दरवाढ मिळावी। यासाठी आज इथे सर्वजण उपस्थित आहे। आमची मागणी फक्त एकच आहे की कंपनीने आमची दखल घेऊन प्रत्येकाला 2 घास व्यवस्थित खाता यावे, यासाठी योग्य तो मोबदला देण्यात यावा। या मागणीसाठी आज इथे असंख्य नाशिकमधील सर्व उबरच्या चालक जमलेले आहेत। याच्याबद्दल आम्ही आज कंपनीच्या साहेब लोकांना निवेदन देत आहे। ते निवेदन काय आहे याच्याविषयी थोडक्यात माहिती दर्शन भाऊ आपल्याला सांगते। नमस्कार सगळ्यांना। उबर ऑफिस नाशिक महाराष्ट्र विषय नाशिकमध्ये काही ठिकाणी ड्रायव्हरला होणाऱ्या समस्या व त्रासाबद्दल मुद्दा त्र्यंबकेश्वर रेट कमी असल्यामुळे ड्रायव्हर व कस्टमर यांच्यामध्ये होणारे भांडण आणि त्र्यंबकेश्वरमध्ये स्थानिक रिक्षा व कॅब यांची उबेर रेट कमी असल्यामुळे उबरच्या ड्रायव्हरला होणारी दादागिरी तसेच ड्रायव्हरला मारहाण करणे या समस्या याचा ड्रायव्हरला होणारा त्रास। दुसरा मुद्दा, नाशिक रेल्वे स्टेशनवरून किमान भाडे सिडॅन कार कमीत कमी 1300 रुपये भेटले पाहिजे जायला। एक्सेल कारचा रुपये 1700 रुपये ड्रॉप करण्यात यावे, अशा सेम दर सिडॅन आणि एक्सेल त्र्यंबकेश्वर ते नाशिक देण्यात यावा, म्हणजे असा रिटर्नचा सेट पाहिजे आपल्याला। बुकिंग फेक बुकिंग तसेच स्विच कॅटेगरी चेंज करण्यात यावी। मॅचिंगसाठी बुकिंग येते याच्यावर तोडगा काढण्यात यावा। तसेच बुकिंग एक्सेप्ट नाही केली तर एक्सेप्ट रेट कमी होतो, याची सुद्धा उबर कंपनीने दखल घ्यावी। सेटअपमध्ये गाड्या चालू आहे याच्यावरती उबर कंपनीने कारवाई करून ज्या सेटअप फ्लीटमध्ये गाड्या चालू आहे त्या कायमस्वरूपी सस्पेंड करण्यात याव्या। त्र्यंबकेश्वर ते नाशिक, नाशिक ते ओझर विमानतळ, ओझर ते नाशिक रोड या मार्गावरील भाडे दर वाढवावेत अशी प्रमुख मागणी यात करण्यात आली। कमी दरामुळे स्थानिक चालकांसोबत वाद वाढत असून सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं चालकांकडून सांगण्यात आलंय। कंपनीकडून या समस्यांकडे लक्ष देऊन लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन देण्यात आलं। यानंतर उबर चालकांनी आंदोलन तात्पुरतं मागे घेतलं, मात्र योग्य निर्णय न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चालकांकडून देण्यात आला। या बैठकीला उबर चालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।